तर नमस्कार शेतकरी मित्रांनो। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा बोकड पालन करत असाल किंवा काही मित्र मेंढी पालन सुद्धा करतायत, काही मित्र दूध व्यवसायामध्ये सुद्धा काम करतायत, गाई सांभाळतायत, म्हशी सांभाळतायत। आता हे जे एवढे तुम्हाला व्यवसाय आपण सांगितले, तर हे व्यवसाय आपण जास्तीत जास्त 75% शेतकरी मित्रच करतायत। काय शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून आपण हे 75% हे व्यवसाय शेतकरी मित्रच करत असतात। आणि काही जे 25% तर त्यांच्याकडे काही मित्राजवळ शेती नसेल किंवा काय, तर ते सुद्धा करत असतात। पण 75% ज्यांच्याकडे शेती आहे, तर हे शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून भरपूर असे मित्र याच्यामध्ये काम करतात, हे वेगवेगळे व्यवसायामध्ये। तर बघा, आज रोजी जर आपण शेळी पालनामध्ये काम करत असाल शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून, तर बघा शेळी पालन आपण शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून केलेला असतोय। आणि शेळी पालनाला जॉईंट व्यवसाय म्हणून जर आपण कोंबडी पालन केलं, तशाच पद्धतीने गाई तुम्ही सांभाळताय शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून, आणि पुन्हा जर आपण कोंबडी पालन केलं, तर याच्यामधून आपण एक कशा पद्धतीने फायदा घेऊ शकतो। शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून शेळी पालन, शेळी पालनाला जॉईंट व्यवसाय म्हणून कोंबडी पालन, याच्यामधून कशा पद्धतीने आपण प्रॉफिट घेऊ शकतो, खरंच याच्यामध्ये चांगला प्रॉफिट होईल का, ते तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः बारीक सारीक गोष्टीची माहिती सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे। आता जे काही मित्र शेळी पालन या व्यवसायामध्ये काम करत असतील, ते तुम्हाला सुरुवातीला सांगतो। जेवढं आपल्या शेळ्यांचं उत्पन्न आहे, कशा पद्धतीने आपल्याला होतं ते तुम्हाला सांगतो। सुरुवात कोणत्याही शेळीचं गाभण काळ, भाकड काळ, शेळ्यांची डिलिव्हरी ही 7 महिन्यामध्ये होती। गाभण काळ, भाकड काळ 7 महिन्यामध्ये आपल्या फार्मवरती पिलू येत असतो। काही मित्राचे 6 महिन्यामध्ये सुद्धा येत असतो। मग ते लवकर शेळी क्रॉस करतात, त्या कारणामुळे एक लवकर पिलू येत असतो, पण तिथे एक चांगला रिझल्ट आपल्याला मिळत नाही। प्रॉपरली 7 महिन्यामध्ये आपल्या शेळ्यांची एक डिलिव्हरी आपल्या फार्मवरती झालीच पाहिजे। ती एकदम चांगल्या पद्धतीचं, पिल्लांची तब्येत सुद्धा चांगली असते, शेळ्यांची तब्येत जी आहे ती सुद्धा चांगली असते। तर बघा मित्रांनो, भाकड काळ, गाभण काळ तुम्हाला सांगितलं, 7 महिन्याच्या नंतर आपल्या फार्मवरती पिलू येत असतो। त्याच्यानंतर जो एक कालावधी आहे, तर 7 महिन्यामध्ये पिलू येत असतो। एक येतंय, कधी 2, कधी 4, पण जे काही येईल ते एक पिल्ले येत असतात। ते आपण किती दिवसामध्ये विक्री करतो ते तुम्हाला आपण काही जास्त सांगत बसणार नाही। त्याला आपल्याला कंप्लीटली लागतंय एक 12 महिने। एक वेद जो आपण शेळ्याचा आपल्याला मिळत असतो 7 महिन्यामध्ये, तो विक्री आपल्याला करण्यासाठी वेळ लागत असतो 12 महिने। पिलू विक्री करण्यासाठी, लहानचं मोठं करण्यासाठी ते पिल्लाला एवढं वेळ एक लागत असतो। आणि ते पिल्ले आपण 1 आहे 2 आहे शेळ्याखाली, ते आपण विक्री केल्याच्या नंतर जे आपलं प्रॉफिट असतंय ते आपल्याला मिळत असतंय, ते खरं आपला उत्पन्न। आणि ते एवढं जे उत्पन्न आहे आपल्याला, तर तो एवढं चांगल्या पद्धतीचं मिळत असतं उत्पन्न। त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे 5 शेळ्या असेल, तर 5 शेळ्याचे एक 10 पिल्ले तुम्हाला मिळणार, 20 असेल 40 पिल्ले मिळेल, 10 शेळ्या असेल तर मित्रांनो 20 पिल्ले मिळत असतात। या अशा पद्धतीचे नियोजन आपलं शेळी पालनामध्ये असतंय। पण शेळी पालनामध्ये हे पिल्ले आपल्याला मिळत असतात, लॉटचे लॉट आपण पिल्ले विक्री करत असतो। 7-8 दिवसामध्ये जर आपल्या संपूर्ण शेळ्यांची डिलिव्हरी होत असेल, तर हे पिल्ले आपले एका लॉटमध्ये विक्रीसाठी आपल्याला येत असतात। आणि एका लॉटमध्ये विक्री केले पिल्ले आपण, तर कधी 1 लाख रुपये येते, कधी 2, कधी 3 लाख रुपये सुद्धा येत असते, ज्याच्या त्याच्या नियोजनावरती आहे, कोण कसं सांभाळत आहे। तर बघा मित्रांनो, हे जो उत्पन्न आहे, एवढं जे उत्पन्न आपल्याला मिळत असतंय, तर हे पैसा आपला कारणी लागत असतो। एक ठोक जर आपण पिल्ले विक्री केले, हा पैसा आपला कारणी लागत असतो। पण हे मिळतंय मित्रांनो आपल्याला कंप्लीटली 12 महिन्याच्या नंतर, म्हणजे एक 12 महिने याच्यामध्ये लागतात। काही मित्र 12 महिन्याच्या वरी सुद्धा पिल्ले सांभाळतात। 7 शेळ्यांची डिलिव्हरी झाल्यापासून जर तुम्ही 7 महिने 8 महिने पिल्ले सांभाळत असाल, तर मग 12 महिन्याच्या वरी सुद्धा कालावधी तुम्हाला लागत असतो। पण एवढं जे टाईम असतंय, तर याच्यामध्ये आपला घर खर्च किंवा शेळ्यांचा जो खुराक आहे, तो आपण कशा पद्धतीने चालू ठेवायचा, किंवा जे आपण खुराक देतो शेळ्यांना, तर तो पैसा कुठून आणायचा। पैसा तर आपल्याला सुरुवातीला जो उत्पन्न झाला त्याच्यामधून आपण थोडं त्याच्यामध्ये पुन्हा इन्व्हेस्ट आपल्याला करावं लागते, शेळ्यांच्या मेडिसिनवरती हे ते। आणि त्याच्यानंतर जो आपला घर खर्च आहे, बाजार असेल हे ते। तर बघा मित्रांनो, शेळ्यांचं जो उत्पन्न आहे, तर याला लागतात 12 महिने कंप्लीटली घ्यायला। तर 12 महिन्यामध्ये आपलं जे घर खर्च आहे किंवा इतर काही गरजा आहेत, ते आपण पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा कोंबडी पालन केलं पाहिजे। शेळी पालन एकच व्यवसाय आपण करू नये, तर कोंबडी पालन सुद्धा करा। कोंबडी पालनामध्ये काय आहे मित्रांनो, आपण गावरान जर शेळी सांभाळली, तर गावरान शेळ्यांना मागणी कशी असते, एकदम टॉप लेवलची। त्यांची एक जास्त मार्केटमध्ये तुम्ही आता बाजारामध्ये जर आपण पिलू विक्री करण्यासाठी गेलो, तर हे पिलू गावरान जर असेल तर कोणी लवकर घेत असते। त्याच्या जागी जर दुसरी जात असेल, तर काही लोक घेत नाही, मागं पुढं करत असतात की नाही बाबा वेगळी जाते काय। तर गावरानला कधी मागणी, गावरान शेळ्याला, गावरान पिल्लांना कधी मागणी आहे,
आणि तशाच पद्धतीने जे आपण काही कोंबडी पालन काय काय भागात करत असतील, तुमच्या गावात असेल तर जे काही मित्र गावरान कोंबडी पालन करत असतील तर बघा, अंडा जो आहे सर्वसाधारण 25 रुपये 30 रुपये वेगवेगळ्या भागात वेगवेगळे किमती आहेत अंड्यांच्या. गावरान जो अंडा असतो एकदम बॉयलरच्या तुलनेत, म्हणजे बॉयलरचा जर मोठा अंडा असेल तर त्याच्या तुलनेत हे लहान असतं, पण याची किंमत जी आहे ती बॉयलरपेक्षा, बॉयलरचे 5 अंडे येतील ते त्याच्यापासून एक जास्त असते. तर का, तर हे गावरान आहे आणि गावरान खाणारे लोक खूप आहे. गावरान मटण असेल, म्हणजे गावरान बोकडाचं मटण असेल किंवा कोंबड्या खाणारे सुद्धा लोक भरपूर असे आहेत, कोंबडेसुद्धा खातात. तर हे अशा पद्धतीचे जे एक व्यवसाय लोक करत असतात गावाखेड्यामध्ये, गावरान कोंबड्या सांभाळत असतात. तर त्याचा एक फायदा असा होतो, तर तो जर फायदा तुम्हाला घ्यायचा असेल शेळी पालनासोबत कोंबडी पालन जर आपण केला तर आपला घर खर्च, आज रोजी तुमच्याकडे 20 शेळ्या असेल 50 असेल, त्याला जर जॉईंट व्यवसाय म्हणून, शेळ्यांना जॉईंट व्यवसाय म्हणून आपण जर कोंबडी पालन केलं मित्रांनो, तर पूर्णतः तुमच्या शेळ्यांचे लेंड्या पूर्णतः चांगल्या पद्धतीचं फोडून टाकणार. आणि ते जर आपण शेतीमध्ये ते शेणखत टाकलं तर ते सुद्धा खूप चांगलं असतं. त्याच्यामध्ये कोंबड्यांचं शेणखत हे असेल तर हे कॉम्बिनेशन जर झाला तर शेतीला सुद्धा खूप चांगला एक मालाला एक फास्ट वाढ होत असते आणि एक चांगला शेणखत हा मानला जातोय. लेंडी खत आणि कोंबड्यांचं जे खत असतंय हे जर कॉम्बिनेशनमध्ये आपण शेतीमध्ये टाकला, दोन्हीचं मिक्स करून, तर हे खूप चांगलं आहे. आणि घेणारा व्यक्तीसुद्धा एक 100-500ने महाग गेलं तरी चालेल, पण असा खत एक घेत असतंय. तर मित्रांनो, तुम्हाला जर करण्याची इच्छा असेल तर 100% तुम्ही एक कोंबडी पालन आणि शेळी पालन हे 2 व्यवसाय करा. म्हणजे एका व्यवसायामध्ये जो तुम्हाला उत्पन्न होतो तो एकदाच मिळत असतो, पण कोंबडी पालनामध्ये जर तुम्ही अंड्यावरती काम केलं तर याच्यामध्ये तुम्हाला डेलीचा पैसा आहे. आज रोजी 20 कोंबड्या जर तुमच्याजवळ असेल तर धरून चाला, एक 10 कोंबड्या तुमच्या खुडूक असेल तर 10 कोंबड्या तर तुमचे डेलीचे अंडे देत असतात. हे खुडूक झाल्याच्यानंतर ते पुन्हा अंड्यावरती येतात. हे चालूच राहत आहे मित्रांनो. तुम्हाला प्राणी वाढवायचा असेल तर मग तुम्ही वाढू शकता, अंड्यावरती बसू शकता. पिल्लेसुद्धा काढत असतात कोंबड्या चांगल्या पद्धतीचे गावरान, आणि ते पिल्लेसुद्धा आपण लहान पिल्लेसुद्धा विक्री करू शकतो. पिल्लेसुद्धा 10-10, 15-15, 20-20 रुपये यांची एक किंमत आहे. किती दिवसाचं पिल्लू आहे ते सुद्धा त्याच्यावरती सुद्धा किंमत ठरत असते. तसेसुद्धा पिल्लं घेऊन लोक कोंबडी पालन करतायत, त्याच्यावरती सुद्धा आपण काम करू शकता. अन्यथा कोंबडी पालनामध्ये आपण जे एक लहान पिल्लं आहे ते ठेवून चांगल्या पद्धतीचे मोठे प्राणी तयार करू शकता. एक सर्वसाधारण 5-5, 6-6 महिने जर ठेवला आपण त्यांना, तर त्यांचंसुद्धा किंमत आपल्याला चांगली बघायला मिळत असते. अन्यथा 20चे 20च जर तुम्हाला ठेवायचे असेल, 20 कोंबड्या असेल, 1-2 कोंबडे ठेवा त्याच्यामध्ये, तर हे जर आपलं एक 20ची 20 किंवा 21 क्वांटिटी आपल्याला ठेवायची असेल ते आपण ठेवू शकता. आणि जे अंडे आपल्याला मिळतात ते डेलीचे आपण विक्री करू शकता. हे खूप फायद्याचं आहे मित्रांनो. शेळी पालनामध्ये उत्पन्न होतं आहे. किंवा तशाच पद्धतीने काही मित्र गाई सांभाळत असेल तर गाईचं जे एक दूध देत असते गाय, तर तोपर्यंत त्याच्यापासून आपल्याला प्रॉफिट मिळत चालतं आहे. काही दिवसाने गाय दूध कमी आणि क्रॉस होती आहे गाय, आणि त्याच्यानंतर गाभ राहिल्याच्यानंतर गाईचं जो गाभण काळ आहे तो 9 महिन्याचा असतो. 9 महिने 9 दिवस. आणि जे म्हशी आहेत त्यांचं तर अजून जास्तच असतं म्हणतं आहे. आपल्याला ऐकलं आहे आपण तसं, पण प्रॉपरमध्ये कधी हे, पण एक म्हशीचा जो गाभण काळ असेल, कोणी सांभाळत असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा किती दिवसाचा असतो. पण गाईचं माहिती आहे मित्रांनो, आपल्याजवळ गाय आहे ती. तर 100% अशा पद्धतीने आपण काम जर केला तर जो एक गाभण काळ आहे गाईचा असेल, शेळ्यांचा असेल, यांचं उत्पन्न मिळतं आहे, पण थोडंसं लांब मिळतं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला जे उत्पन्न मिळतो एक कोंबड्यांचा हे खूप चांगलं आहे. याच्यामध्ये आपला घरखर्च भागू शकतो. बाजार असेल किंवा इतर काही आपलं गरजा असतील तर ते आपण थोड्याफार अशा पूर्ण करू शकतो. शेळ्यांचा खुराक असेल, म्हणजे शेळ्याच्या ज्या खुराकावरती आपण खर्च करत असतो तो आपल्याला मिळून जातो त्याच्यामधून. कोंबड्याचे जर आपण डेलीचे अंडे विक्री केले तर एक 200-250 रुपये डेलीचे जर 10 अंडे आपल्या फार्मवरती येत असेल आणि ती आपण विक्री केले मित्रांनो, तर एक 200-250 रुपये डेली आपल्याला त्याच्यापासून मिळत असतात. तर हे आपल्याला खूप फायदेशीर आहे. आणि लवकर आपण सुद्धा करणार आहे. आता लवकरच तुम्हाला दाखवू आपण. आता केल्याच्यानंतर, सांगल्याच्यानंतर काही गोष्टी होत नाही, पण लवकर तुम्हाला केल्याच्यानंतर एक व्हिडिओमार्फत आपण तुम्हाला दाखवू की एक कमी क्वांटिटीमध्ये आणणार आहे आपण. एक 4-2 पासून सुरुवात करणार, पण लवकरच आपली सुरुवात ही होणार आहे.
आणि जर तुम्हाला करायचं असेल तर करण्यासारखा व्यवसाय आहे. आता काही मित्रांना वाटतंय खूप गाणे किंवा काय, जर तुम्हाला जमतच नसेल, कोंबडी तुमच्या घरापुढं पाहिजेतच नसेल, काही मित्र माळकरी असतात मग त्यांना जमत नाही ते, काही मित्र खात असेल पित असेल तर बघा करा तुम्ही, काय हरकत नाही. घाण असेल तर मग बंदिस्तमध्ये कोंबड्या ठेवा आपल्या. आणि जे आपण शेळे पालन आपण करतोय याच्यामध्ये जो चारा आपल्या शेळ्या चाऱ्याची लुस्कान करत असतील, मग तो चारा जर आपण मेथी घास असेल शेळ्यांनी खाल्ला नसेल बरोबर, तो जर आपण नेऊन शेळ्यांना दिला किंवा शेळ्याचा खुराक असेल, शेळ्या खुराक खात असताना सुद्धा खूप हे करत असतात, इकडे तिकडं सांडल्या जातं आहे, मग ते त्याच्यावरती सुद्धा आपल्या कोंबड्या जगत असतात. आणि मेन फायदा असा आहे मित्रांनो त्यांचा, तुम्ही कोंबडी पालन पूर्णतः करू नका, पण जे तुम्ही शेळी पालन करताय त्याला जर जॉईंट व्यवसाय म्हणून, किंवा जॉईंट व्यवसाय नाही, कोंबडी पालन फक्त आपल्या फार्मवरती 4-2 कोंबड्या जर असल्या तर आपल्या गोचिड पिसवा आपल्या शेळ्यावरती काहीच ठेवत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता, खूप फायदेशीर आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.